यानंतर एक ब्रेकिंग न्यूज आहे। अंबादास दानवे लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येते। जो उमेदवार देणार त्याचा प्रचार करणार असल्याचं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। अंबादास दानवे चांगलं काम करतात म्हणून प्रमोशन करणार असंही चंद्रकांत खैरे यांनी म्हटलेलं आहे। छत्रपती संभाजीनगर लोकसभा निवडणुकीवरून घमासान सुरू असताना एकीकडे ठाकरे गटाकडून चंद्रकांत खैरे लोकसभेची तयारी करतायत, तर दुसरीकडे अंबादास दानवे हे सुद्धा इच्छुक आहेत असं म्हणतायत। त्यामुळे छत्रपती संभाजीनगर लोकसभेसाठी रस्सीखेच पक्षातच पाहायला मिळते। आता ठाकरेंकडून कोणाच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार ते बघावं लागणार आहे। तर अंबादास दानवे हेही इच्छुक आहेत, त्यामुळे त्यांचा प्रचार आपण करू, पक्षाने जर त्यांना निवडणुकीमध्ये उतरवलं तर अशी प्रतिक्रिया चंद्रकांत खैरेंनी दिली आहे। या संदर्भात आपलं उद्धव साहेबांसोबत काय बोलणं झालंय? काम म्हणजे अजून निवडणुकीत उमेदवारच जाहीर झाले नाही, त्यामुळे मी तर इच्छुक आहेच ना। वादच नाही तर निवडायचा काही प्रश्नच येत नाही। आम्ही सगळे एकत्र मी तुम्हाला कालच सांगितलं होतं की आमचा हा परिवार आहे, शिवसेना परिवार आहे। माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तो निर्माण केलेला आहे आणि त्या परिवारामध्ये आम्ही सगळे एकमेकाचे म्हणजे बोलतो, म्हणतो, एकत्र येतो, गळ्यात भेटतो, चहा पाणी पितो, सगळं असं असतं। त्यामुळे तसं काही वाद कुठलाच नाही आहे। साहेबांनी काय सांगितलं की शेवटपर्यंत त्या ठिकाणी म्हणजे डिक्लेअर होईपर्यंत सर्वांनाच इच्छा असते की आम्हाला तिकीट मिळालं पाहिजे। शेवटी अंतिम निर्णय त्यांचा असतो। अंतिम निर्णय झाल्यानंतर कोणीही काही बोलत नाही, ही पद्धत शिवसेनेची आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।